तुम्ही विधान परिषद सदस्य होतात, अशी काय वेळ आली की तुम्हाला काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करावा लागला? इतर काँग्रेस नेते आणि तुमच्यामध्ये राहुल गांधीचं एक वेगळं गांधी घराण्याचे वेगळे संबंध होते. तुम्हाला थेट त्यांना भेटण्याचा ऍक्सेस होता, इतरांना भेटणं थोडं कठीण होतं. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांच्याशी काही बोलणं झालं का? काय भाजपने तुम्हाला आश्वासन दिले? तुमच्या पक्षप्रवेशाच्या 2 दिवसापासून चर्चा सुरू होत्या. दरम्यानच्या काळामध्ये काय हायकमांडचा फोन वगैरे आला की नको जाऊ वगैरे मंथनी करण्यासाठी? प्रल्हाद सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांचं स्वागत स्वतः तानाजी मुटकुळे यांनी त्यांच्या घरी केले. साहेब, सातव मॅडमला तुम्ही घरी बोलवलेलं आहे, काय योगदान मिळेल तुम्हाला असं वाटतं त्यांच्या प्रवेशानंतर? काल आमदार सातव मॅडम यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्या पहिल्याच आमच्या विचाराच्या म्हणजे माझ्या विचाराच्या होत्या. माझ्या घराण्याशी त्यांच्या सासूबाई, माझे वडील त्यांनी सोबत काम केलेलं आहे. त्यानंतर आदरणीय सातव साहेबांसोबत मी काम केलेलं आहे. ते हिंगोली जिल्हा परिषदेचे सदस्य होते, सभापती होते. त्या काळात मी त्यांच्या समितीचा सदस्य होतो. तेव्हापासून आमची नाळ जुळलेली आहे आणि सातवताईंनासुद्धा माझ्या घरी याआधी कधी येण्यासंदर्भात काय आराखडा नव्हता. मी सुद्धा मला वाटेल त्यावेळेस सातव साहेबाकडे जात होतो, ताईंना भेटत होतो, म्हणून हे काय नवीन नाही. पण काल त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांनी त्यांना बोलावलेलं आहे. आणि आम्हालासुद्धा मनस्वी आनंद होत आहे की एक राजकीय क्षेत्रातलं महाराष्ट्रात असलेलं मोठं नाव सातव साहेबाचं आणि ताईंनीसुद्धा गेल्या 10 वर्षात जे विधानसभेत काम केलं, विधानसभेत आपण त्यांची भाषणं ऐकली असतील. त्यांची भाषणं अन्यायाच्या विरोधात त्यांनी चालू ठेवली. कोणी ऐकतंय ना ऐकतंय, सरकार त्यांच्या विरोधात होतं. पण ती भाषणं करू त्या कंटाळल्या की त्यातून काही बाहेर निघत नाही. आपल्या कळमरी विधानसभा असो, हिंगोली विधानसभेचा विकास काय माझ्या भाषणानं होत नाही असं त्यांनी वेळीच ओळखलं. म्हणून त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यात. मी निश्चितपणे आज आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून खात्री देतो की सतावताईच्या सोबत काम करून या जिल्ह्याचा राहिला विकास, सातव साहेबांचं राहिलं स्वप्न आम्ही साकार करणार आहोत. मॅम, भाजपमध्ये प्रवेश केलाय, काय प्रतिक्रिया आहे तुमची पहिली? आजच मी पहाटे आम्ही आल्यानंतर प्रथमच मी आली आहे भाजपच्या आमच्या मुटकुळे दादांकडे आणि अतिशय खूप आनंदाने त्यांनी जे माझं स्वागत केलं, खरोखरच मन भरून आलेलं आहे. त्यांचं हे आमच्या परिवाराबद्दल आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेम बघून आणि त्यांनी जे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या परिवारामध्ये सामावून घेतलं आहे, मनोमनी खूप आनंद होत आहे. आणि आता आम्ही राजीव भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्यासोबत मिळून हाताला हात धरून आम्ही पुढे काम करणार आहोत. तुम्ही विधान परिषद सदस्य होतात, अशी काय वेळ आली की तुम्हाला काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करावा लागला? तो काही विषय नाही. आत्ताच तुम्ही सांगितलं आम्ही की फक्त आणि फक्त विकास हाच एक ध्यास होता आणि त्याच्यामुळे मी प्रवेश केलेला आहे. बरं, या संदर्भामध्ये मला सांगा, आता तुम्ही आमदार होतात, राजीव सातवांचं स्वप्न राहिले असंही म्हणतात, परंतु काँग्रेसनं तुम्हाला 2दा विधान परिषदेवर घेतलं होतं. असं काय अपेक्षित होता, विकास काय अपेक्षित होता जे करून तुम्हाला भाजपमध्ये जावं लागलं? आता तुम्ही जिल्ह्यामध्ये बघतच असाल, म्हणजे आमच्या कळमनुरीकडे जो विकासाचा अनुशेष राहिलेला आहे, मग सिंचनाच्या बाबतीत असेल, इतरही शेतकऱ्यांना जी आपल्याला मदत करायची आहे आणि बरेचसे आमचे कार्यकर्ते ते सुद्धा आता प्रतीक्षेमध्ये आहे. तर आपल्याला सगळ्या परिस्थितीची जाणीवच आहे आणि देवाभाऊ जे चौफेर विकास इथं करत आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. आत्ताच आपण बघितलं असेल की आम्ही जेव्हा काल गेलो तर समृद्धी महामार्गाने आम्ही म्हणजे अगदीच सगळं काही एका दिवसाभरात घडलं तरी आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात आम्ही मुंबईला पोचू शकलो, ते केवळ समृद्धी महामार्ग. तर तो जो विकास झालेला आहे आणि अजून अशा पद्धतीनं तुम्ही बघा महाराष्ट्राचा जो चौफेर विकास होत आहे, तर त्या विकासामध्ये साथ देण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आहोत. स्थानिकचे काँग्रेस नेते आणि राज्यातले वरिष्ठ नेते म्हणतात की काँग्रेसनं प्रज्ञा सातवांना काय नाही दिलं की त्यांना भाजपमध्ये जावं लागलं? ते आता तुम्ही प्रश्न त्यांनाच विचारा. बरं, नाही तुम्हाला सगळं तर दिलं असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता. आमदारकी 2 वेळेस दिली हो, तर मग मला मान्य आहे ना, मी कुठे नाही म्हणते. मला मिळालेली 2 वेळा मला मॅडम सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्याकडनं आमदारकी मिळालेली आहे आणि ते दोन्ही माझ्यासाठी दैवत आहे. ज्याप्रमाणे रजनीताई सातव आणि राजीव सातव माझ्यासाठी दैवत आहे, त्याचप्रमाणे मॅडम आणि बॉस हे दोघंही नेहमी माझ्या मनात राहतील आणि ते माझे देव आहेत. बरं, इतर काँग्रेस नेते आणि तुमच्यामध्ये राहुल गांधीचं एक वेगळं गांधी घराण्याचे वेगळे संबंध होते. तुम्हाला थेट त्यांना भेटण्याचा ऍक्सेस होता, इतरांना भेटणं थोडं कठीण होतं. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांच्याशी काही बोलणं झालं का? याबद्दल मी आपल्याला काही सांगू शकत नाही, काही गोष्टी आमच्या पर्सनल असतात. बरं, आता तुम्ही प्रवेश करताय, काय भाजपनं तुम्हाला आश्वासन दिले? आता मी
देवाभाऊंकडनं किंवा भाजपच्या कुठल्याही नेतृत्वाकडनं कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही. मी स्वखुशीने या परिवारामध्ये माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी आलेली आहे आणि माझी कुठलीही मागणी नाही. मी भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता म्हणून इथे काम करणार आहे. बरं, विधान परिषदेला विरोधी पक्षनेता मिळू नये यासाठी भाजपनं तुमचा प्रवेश घडवून आणला भाजपमध्ये असं म्हणलं जातं. नाही, ह्याबद्दल मला काहीच आयडिया नाही. परंतु जर आपण बघितलं असेल की विधान परिषदेचे आत्ताच अधिवेशन झालेलं आहे डिसेंबर महिन्यात, आणि जर संख्या असती तर विधान परिषद नेतेपद आत्ताच ह्याच अधिवेशनात आपल्याला दिसलं असतं. बरं, तुमच्या पक्षप्रवेशाच्या 2 दिवसापासून चर्चा सुरू होत्या. दरम्यानच्या काळामध्ये काय हायकमांडचा फोन वगैरे आला होता की नको जाऊ वगैरे मंदारणी करण्यासाठी? नाही, ॲक्च्युली हे 1-2 दिवस माझा फोन जरा चार्जच झालेला नव्हता. आय वॉज व्हेरी बिझी, त्याच्यामुळे ते माझा फोनच स्विच ऑफ होता. सो बरं, त्यामुळे काही संपर्क होऊ शकला नाही. राजीव सातवांनी भाजपच्या लाट्यामध्ये सुद्धा हिंगोलीला लोकसभेमध्ये ते निवडून आले होते. सातत्यानं राजीव सातवांनी भाजपचा विरोध करत होते, परंतु भाजपमध्ये तुम्ही गेलेला आहात. आज आठवण येते राजीव सातवांची? राजू सातवांची आज आठवण येण्याची गरज नाही दादा. राजू सातव हे नेहमीच माझ्या मनात असतात आणि ते ज्या दिवसापासून गेले त्या दिवसापासूनच ते आमच्या सगळ्यांच्या, माझ्या आणि परिवाराच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातच आहेत. आणि राजीव सातव यांचंच कार्य पुढे नेण्यासाठी, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आज आम्ही इथे आहोत. तर हे आहे तर प्रज्ञा सातव. भाजप प्रवेशानंतर त्यांनी सांगितले राजीव सातवांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माधव दिपे, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.